किती धूळ आहे पुस्तकावर काकू. अरे बाबू काकांना जमत नाही रे हल्ली. इंद्राला वेळ नसतो आणि कार्तिक तर काही करतच नाही. मूर्ख मुलगा नुसता. ही बघ ट्रॉफी, इंद्राचं पहिलं बक्षीस 4थीत असताना मिळालं होतं त्याला निबंध स्पर्धेत. आणि हे 6वीत असताना पहिलंच आहे. काय भावना पोचल्या. पहिलंच बक्षीस आहे. बरं चल आटप. झालं ना पासून. काकू मला उंचीची भीती वाटते. उंची केवढीच तर. उठ हळू, धडपड नको. हा बापरे भीती वाटते. खाली उतरूया. नाही 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 नाही, अजिबात मी तुला खाली उतरू देणार नाहीये. आधी माझ्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे, मग मी तुला उत्तराला देईन. आता कोणता प्रश्न? मला सांग, इंद्राला काय झालंय? तो दीपिकाला भेटला होता ना, तेव्हापासून त्याचं मूड ऑफ आहे. तोंड पाडून बसलाय तो. त्या दोघांमध्ये काही भांडण वगैरे झालंय का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे आज याची उंची कशी काय वाढली? आज काय साफसफाई वाटतं. तू मदत करत नाहीस ना, म्हणून त्याला हाताशी धरलाय. तू ज्यूस पिऊन घे जा. हा काय हातातच आहे माझ्या. आमचं कुठे वय नशीब थोर. तू ज्यूसचा ग्लास हातात घेऊन माझ्या मागे मागे फिरशील इंद्रा दादा सारखं. आमचं नशीब फुटकं ते फुटकच. काय बोलतोस कार्तिक? अरे तुझं नशीब इंद्राने घडवलंय. कसं ते सांगू? सत्तू गप्प बस. एक मिनिट. मला सांग, काय केलं इंद्राने? तसं नाही काकू. इंद्राने याच्या ट्रान्सपोर्ट कंपनीला सानिका अरे हळू. हर्बलची स्पॉन्सरशिप मिळवून दिली आहे, एवढंच. हो ना कार्तिक? हो बरोबर. चल सत्तू. अरे कुठे निघालास? काहीतरी खाऊन जा. आई मला फार भूक नाहीये. डोळे बघ रे कसे दिसतायत तुझे. रात्रभर झोप झाली नाहीये ना तुझी? इंद्रा, हाताला काय झालंय? अरे कुठे मारामारी करून आलास का? मारामारी कसली काकू? इंद्रा आणि मारामारी शक्यच नाही ना. अशक्य नाहीये ना. म्हणजे दादा 2-3 जणांना सहजच मारू शकतो. मी फक्त अंदाज सांगितला, बाकी काय नाही. काय बोलतोस कार्तिक? तू तर असं बोलतो जसं का तुझ्या लग्नातच इंद्राने मारामारी केली. आई अगं काही नाही, ते कात्री लागली जरा हाताला. आणि कसा रे तू? काल रात्री सुद्धा काही खाल्लं नाहीयेस तू. थोडस तरी खाऊन जा. माझी जन्मभराची भूक मेली असं वाटतंय मला. आई मला खरंच भूक नाहीये. बाय. अरे चल सत्तू. इंद्रा थांब, आलो मी. काकू खुर्ची जा ना, उशीर होतोय. दे. उतर, सांभाळून उतर. हळू. इंद्रा आलो रे. आई मागे इंद्रा दादासाठी एक मुलगी चालून आली होती ना, तिचं काय आलं? पोचलीच नाही का ती? हे तू खरेदी वगैरे करत होतीस ना, म्हणून जस्ट विचारतोय, बाकी काय नाही. काय नाव तिचं? वेळ आली ना की सगळं सांगेन तुला, कळलं? आवर जरा आहे. या इंद्राची सगळी लपवा छपवी चालते, पण माझी गर्लफ्रेंड, तिच्याविषयी मी सांगितलं, तिच्या घरच्यांविषयी मी सांगितलं, त्याला मात्र विरोध. पण एक लक्षात ठेवा, या दादाचं जे काही लफडं आहे ना, ते मला शोधावंच लागणार.
दीपू, लता दीदी गेल्या. भारतीय संगीताचा एक सुवर्ण अध्याय संपला. सरस्वतीचा अवतार संपला. दीपू, तुला सांगतो, माझ्या जन्मापासून ते आतापर्यंत अनेक तरुणांना, अगदी माझ्या सकट, त्या आवाजानं करोडो लोकांना साथ दिली. अगदी अंगाई गीतापासून ते शाळेच्या संस्कार गीतांपर्यंत दिदी आमच्या बरोबरच होत्या. तरुण तरुणींच्या विरह गीतापासून ते आयुष्याचा अर्थ सांगणाऱ्या भावगीतापर्यंत दिदीच होत्या. इतकंच नाही तर देवाची आराधना करत भजन गाणाऱ्या दिदींचा आवाज ऐकत अनेकांनी आपले प्राणही सोडले. मोक्ष मिळाला अनेकांना. दिदी गेल्या, पण आमच्या आयुष्यातील जडणघडणीच्या पायाचा एक दगड घेऊन गेल्या. बाबा, दीपू, डबा. बाबा, मी निघते. आत येऊ सर? अरे साळगावकर, अरे ये ये, बस बस. नमस्कार. हा, राहू राहू राहू. सर, करूया हिशोबाला सुरुवात? हो, करूया. बस जरा, बस. हा ग दीपू, माझे हात कणकेचे आहेत. जरा पाणी देतेस का साळगावकरांना? काय साळगावकर, कसं आहे? ठीक आहे काकू. आणि काय रे, मुलगी पसंत केली होतीस ना, मग कधी करणार आहेस लग्न? मी लग्न करत नाहीये काकू. काय रे साळगावकर, काय अचानक काय झालं? काही नाही सर, मी प्रेम चुकीच्या व्यक्तीवर केलं असं लक्षात आलं मला काल. म्हणून मी ते नातं संपवलंय आता. मग काय असं झालंय काय? सर, खोट्याच्या आधारावर उभं असलेल्या नात्याचं जे घडतं तेच झालं आमच्या नात्याचं. नाही, बरं झालं योग्य वेळी तुझे डोळे उघडले. पण कसं आहे, त्या मुलीनं तुझा विश्वासघात करणं ही अक्षम्य चूक आहे.
आणि कसं आहे, त्यामुळे तुला खूप मोठा धक्का बसणं साहजिक आहे. बाबा नाही म्हणजे बाबा, तुम्हीच असं म्हणता ना की एखाद्या माणसाने चूक केली पण त्या माणसाला त्याची जाणीव झाली आणि त्यांनी ती स्वीकारून समजा माफी मागितली तर आपण त्या व्यक्तीला माफ करायला हवं. म्हणजे असं तुम्हीच शिकवलंय ना आम्हाला. आणि साळगावकर तुम्ही असं एकदम त्या मुलीला विश्वासघाती वगैरे कसं काय ठरवू शकता? नाही म्हणजे तुम्ही बोललात का तिच्याशी? तिची काय बाजू आहे समजून घ्यायचा प्रयत्न केलात का? तिचाही काहीतरी नाईलाज असू शकतो ना. जी काही हतबलता होती तिची ती तिने सांगायला हवी होती. मॅडम, चुकून घडते ती चूक असते, पण सगळं काही माहीत असताना जी कृती केली जाते तिला गुन्हा म्हणतात. त्या मुलीने गुन्हा केला. जाऊ दे ना मॅडम, तुम्ही कशाला पडताय? आपण हिशोब करूया सर. या फाईल्स मी घेत. काय झालं हाताला? काय रे साळगावकर, काय काय हाताला काय झालं? काही नाही सर, ते काच लागली जरा. काय मारामारी केलीस की काय? नाही सर, मी हिंसा कधीच करू शकत नाही. बाबा मी निघते. बँकेत वाट बघत असतील सगळे. सर मी ही फाईल नेतो आणि जरा स्टडी करतो, आणि शाळेमधून पण अजून काही रेकॉर्ड मिळतंय का ते जरा बघून 2 दिवसात टॅली करून तुम्हाला हिशोब कळवतो सर. हो आणि हो, मन शांत ठेव. हो सर, येतो सर. ये. सोनटक्के, काय झालं? परत जर आवाज केलास ना तर अंगातून येणारे सगळे आवाज बंद करीन. अहो पण ते चहा पिताना फुर्र. इंदिरा स्पेशल चहा. थँक्यू काका. घ्या ना इंदिराजी, चहा घ्या. भारी आहे. रिकव्हरी लिस्ट देतो. सॉरी. हरकत नाही मॅडम, जरा जपून चाला.
इंद्राजी, मला महत्वाचं बोलायचंय. ऐकतोय मी, बोला. आय एम सॉरी. माझं खूप चुकलं. प्लीज मला माफ करा. आय एम सॉरी. मॅडम चहा. सॉरी काका, नकोय. काका, सॉरी हा शब्द किती स्वस्त आणि किती महाग पण आहे, नाही? नाही, स्वस्त ह्यासाठी की कोणीही कधी कुठेही वापरतो हा शब्द, आणि महाग यासाठी की एखाद्या सॉरी वरून सॉरी म्हणणारा त्याचे 10 खून माफ करावेत अशी अपेक्षा ठेवतो. इंद्राजी, हाताला कसं लागलं? मॅडम, मनाला आत जी जखम झाली आहे ना, त्याच्यासमोर हाताला झालेली ही जखम काहीच नाहीये. आणि तुम्ही हे मला का विचारताय मॅडम? हो इंद्राजी, हा काय वेडपण आहे हा? हे बघा, तुम्हाला माझं सॉरी नकोय ना, ठीक आहे, पण हा असला वेडेपणा करू नका प्लीज. तुम्ही असं का वागलात मॅडम? तुम्हाला माहिती येते, प्लीज पुन्हा असं काहीतरी करू नका. सत्तू सर, तुम्ही तरी सांगा प्लीज. हे इंद्रा, अरे नको ना ताणूस जास्त. ताळ्याला आता उरलं काय असं? तू जे होतं ते संपलंय आता.